उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर वरुडमध्ये भाजपच्या ग्रामीण महाअधिवेशनाला लावणार हजेरी। ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याचा टीजर जारी। आज होणाऱ्या मेळाव्यासाठी टीजरमधून शिवसैनिकांना साथ। महाराष्ट्र लेच्यापेचांचा नाहीये, मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल। मुंबई गोवा महामार्गासंदर्भात बोलण्यास मंत्री रवींद्र चव्हाण यांचा नकार। हायवेच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित करताच घेतला काढता पाय। आग्रा येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी कायमस्वरूपी परवानगी द्या। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्रासमोर प्रस्ताव। गणेश मंडळांसाठी खुशखबर। मंडप उभारण्यासाठी आता 5 वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार। मंडपांना परवानगी देण्याची प्रक्रिया 6 ऑगस्ट पासून सुरू होणार। उद्या लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचं आवाहन। पुणेकरांची चिंता वाढली। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आढळले 2 झिका व्हायरसचे रुग्ण। रुग्णांवर DY पाटील रुग्णालयात उपचार सुरू, तर 39 जणांना डेंग्यूची लागण। पुण्यात PMPML बस चालक आणि एका प्रवाशामध्ये बसमध्येच हाणामारी। वादाचं कारण अद्याप अस्पष्ट। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक। राहण्यासाठी बनावट जन्म दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिल्याचं उघड। ऊस गाळप हंगाम चालू होण्यापूर्वी साखर कारखानदारांना दिलासा। NCDC कडून 11 सहकारी साखर कारखान्यांना 1590 कोटी रुपयाची आर्थिक मदत होणार वितरित। पुण्यातल्या खडकवासला धरणामधून 21,142 क्युसेकनं विसर्ग। पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस असल्यामुळे विसर्ग वाढवण्याची शक्यता। जिल्ह्याला 5 ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट। हिमाचल प्रदेशात ढगफुटी होऊन 10 जणांचा मृत्यू। बेपत्ता 52 जणांचा अद्यापही शोध सुरू। हॉकीत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय। 1972 नंतर ऑस्ट्रेलियाला नमवून रचला इतिहास। भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव।